काय झालं काय झालं होतं? किती लोकांचं तुम्ही मदतीसाठी धावून आला? मदत कार्य NDRF करते, पोलीस प्रशासन करतंय, पिंपरी चिंचवड महापालिका असेल किंवा या ठिकाणचे तळेगाव कॅन्टोन्मेंट असेल, ते सर्वजण या ठिकाणी मदत करतायत. परंतु जो लोखंडी ब्रिज आहे तो खाली दबल्यामुळं किंवा बेंड झाल्यामुळं त्याला काढण्यासाठी त्रास किंवा तो आता सरळ काढण्याचा प्रयत्न करतायत, वर उचलण्याचा प्रयत्न करतायत. जर तो वर आला तर खाली कुणी अडकला असेल तर ते बाहेर निघतील. अंदाजे किती लोक होते? किती वाजण्याच्या सुमारास? 3 लोक साधारणतः यामध्ये मृत्युमुखी आहेत. 4-5 जणांना पाण्यामध्ये वाहत जाताना असताना त्यांना बाहेर सुखरूपपणे काढलेलं आहे. 1-2 जण अडकल्याची शंका आहे, परंतु आता ते वर उचलल्यावरती लक्षात येईल. नक्की आपण जर बघितलं तर क्रेनच्या साहाय्याने वर उचलण्याचं काम जे आहे ते सध्या सुरू असताना आपल्याला पाहायला मिळतंय. एकंदरीतच या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती रेस्क्यू काम जे आहे ते सध्या सुरू असताना या ठिकाणी दिसतंय. आपण जर बघितलं तर नागरिक जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत. काही लोकांनी मोठी मदत जी आहे ती केलेली आहे. आपण जर बघितलं तर मोठी मदत जी आहे ती तुम्ही या ठिकाणी केलेली आहे. काय सांगणार आहे? सर, अजून आता बचाव कार्य अजून चालू आहे. बचाव कार्याचं अजून काम चालू आहे. त्याच्यामधून अजून आता 5 जण सापडलेले आहे. अजून किती जण लोक म्हणतात ते 25 जण आहे आणि एक 6 वर्षाच्या बालकाचा त्याच्यामध्ये समावेश आहे. आता अजून काय आहे ते बचाव कार्य सुरूच आहे. आता मिलिटरी पण येत आहे. समजा गोष्टींना आम्ही परवानगी दिलेला आहे. कॅमेऱ्याकडे घ्या जरा भाऊकडे. आपण जर बघितलं तर मोठं रेस्क्यू जे आहे ते या ठिकाणी सध्या सुरू आहे. हां हां मोठं रेस्क्यू चालू आहे सर. आता